खूप लवकर हे सांगणार. पुढच्या 2-3 दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते. सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडंट होती. मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत, त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता. त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं. म्हणजे तुमचे जे ट्रेंड्स येत होते, सर्वेज पण टाईट दाखवत होते, पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत. मीडियाला पण इतकं कोणाला वाटत होतं, जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काल पत्रकार मला भेटले, जे 15 दिवस 20 दिवस तिथे, इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं. मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का, तो ट्रेंड काय झाला, या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल. पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे. हे बघा, एक कहावत आहे की सक्सेस इज मेनी फादर्स अँड अ फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच मग आता एकदा जिंकल्यावर मग सगळंच योग्य आणि बरोबर असतं. अनपेक्षित यश या ठिकाणी मिळाले. विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जेव्हा लागले होते त्याही वेळेला अशा स्वरूपाची बातमी होती. त्यामुळे कुठेतरी असं वाटत आहे का की जसा आरोप वोट चोरीचा आरोप असो, ईव्हीएमचा आरोप असो, असे आरोप येत्या काळामध्ये या ठिकाणावर सुद्धा होती. मला 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला एक इंटरनल सर्व्हे करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तेजस्वीजींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मोठी स्कीम झाली. त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं 10,000 रुपये बऱ्याच अकाउंट्सला देण्यात आले. तसंच म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्या चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला. मध्य प्रदेशचे जे सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं. आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचनात आलं, महाराष्ट्रात आलंय की नाही माहिती नाही मला, पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते 2028 पर्यंत चालतील. तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते. हा योगायोगी असू शकतो, मी काय आरोप करत नाही कुणावर, पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. म्हणजे बरेच फॅसेट्स आहेत त्याच्यात मोठे खूप पैलू आहेत. त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करावा लागेल. राहुल गांधी यांनी जी यात्रा बिहारमध्ये काढली होती, ज्या त्यांची यात्रा देखील त्या भागामध्ये सुद्धा त्यांना फटका बसले असं दिसतं. आणि खरं तर तिथे यश मिळणं अपेक्षित होतं. जसा प्रतिसाद त्या यात्रेला मिळाला असता तसा प्रत्यक्षात मतांमध्ये परिवर्तित होताना दिसला नाही. राहुल गांधींच्या या यात्रा तेही होतात असा त्याकडे एक निष्कर्ष निघतो. नाही, मला असं वाटत नाही. याचं कारण असं की लोकसभेला तीच यात्रा खूप यशस्वी ठरली. कारणं वेगळी असू शकतात. राहुलजींनी प्रचंड कष्ट केले का, हो तर केले, पण मला कधी कधी असं वाटतं, कदाचित माझं चुकीचंही असेल, पण एक लांबून बघण्याचं एक माझ्या आता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे 2 दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारणं सांगू शकीन. पण आता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला. असंही असू शकतं का की मध्ये जे सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आरजेडीचं नुकसान झालं असेल का, हा एक मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी वर स्टार कॅम्पेनर, ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला, पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो BLO असेल, ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल. काय होतं, अनेक वेळा नेता येतो, त्याचं काम करतो आणि निघून जातो, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर, ते झालं का नाही, हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल. त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये चॅनलवर मेलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का, हे सगळं बघायला लागेल. इट्स टू अर्ली टू. मला
म्हणजे मला नाही सांगता येणार ह्याच्यावर, कारण का मी ईव्हीएमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते, कारण का त्याच ईव्हीएमवर मी निवडून आले. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली. जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले आहेत, माझ्या मतापासून सुरू. अमोलदादा कोल्हेचं आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. नाही तर काय होतं, हरल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव. हे मान्य आहे मला. जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात, ठीक आहे ना, मान्य आहे, त्यांना तो बोलायचा अधिकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेटपासूनच सुरुवात करा. अमोलदादा असतील, मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील. नाही नाही, मला हे बघा, यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन, मी मगाशी म्हणलं तसं, यशाला खूप कारणं असतात. यशाला सक्सेस इज मेनी फादर्स अँड फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं. आम्हीही केलं. गेल्या 1 वर्षात नक्की काय झालं, काय कारणं आहेत याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट 1-2 दिवसांनी, किती 1 आठवड्यानीच होता. मनसेला सोबत न घेण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं असं काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की मनसेला जर आपण एवढ्या लोक सोबत घेतलं तर बिहारच्या इलेक्शनवर परिणाम होईल. आता बिहारचे रिझल्ट लागलेले आहे, त्यामुळे मग आता महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होईल की पुन्हा काँग्रेस जे आहे ते स्वतंत्र लढण्याचा विचार करतील. मी तुम्हाला खरं सांगू, रिझल्ट आत्ताच आलाय. मला वाटतं सगळे तो आता अजून तो म्हणजे अर्थातच एवढं जेव्हा आपण पिछेहाट होते तेव्हा थोडा वेळ तर त्या पक्षाला देऊया. काय नक्की त्यांचं अनालिसिस काय, मताचं विभाजन झालेलं आहे का, हे नुकसान डिव्हिजन ऑफ वोट्सनी झालेलं आहे का, कशामुळे झालंय, ह्याचा एक आम्हाला 1-2 दिवस अभ्यास, अनालिसिस तर करायला लागेल. त्याच्याशिवाय कसं बोलणार. बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे आता जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार होती, ते येणार याची खात्री होती, त्याला 50च्या आत संपव. हो, म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा आणि बिहारचा रिझल्ट बघितला, मतचोरीचा मुद्दाही अप्रभावी ठरला. ते बघावं लागेल. म्हणून मी म्हणलं की ह्या सगळे जे विषय आहेत ना, हे 1-2 दिवसांनी इम्पल्सिव्हली, आता मी काहीच बोलण्यापेक्षा मी काँग्रेसशी अर्थातच सविस्तर चर्चा करीन, संध्याकाळी तेजस्वीजींशीही बोलीन, आणि 1-2 दिवसात प्रत्येक बूथला किंवा प्रत्येक विधानसभेत काय नक्की झालं, का डिव्हिजन झालं वोट्सचं, ह्याचाही आम्हाला अभ्यास करायला लागेल ना. हो, हे काँग्रेसचा काहीतरी डेटा काँग्रेसनी जनरेट केलाच असेल ना, त्याच्यामुळे मी काँग्रेसशी संध्याकाळपर्यंत बोलून, उद्या परवा जेव्हा तुमच्याशी बोलीन त्याच्यात, कारण का मला नेहमी असं वाटतं की घाईघाईनी काहीतरी बोलण्यापेक्षा थोडासा जर काँग्रेसला काही, कारण का आम्ही तिथे लढलो नाही, त्याच्यामुळे आम्ही कसं बोलणार, तिथे जे फील्डवर होते त्यांना आमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असणार. हो ना, त्याच्यामुळे मार्जिन्स किती आहेत, डिव्हिजन वोटचं काय झालंय, हा सगळा अनालिसिस केल्याशिवाय बोलणं संयुक्तिक राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे इट्स टू अर्ली. 1-2 दिवसानंतर बघूया. भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे बिहारमध्ये. खरं तर सम्राट चौधरी गेल्या वेळेस उपमुख्यमंत्री होते, नितीश कुमार मुख्यमंत्री होते. ती सगळी निवडणूक जी आहे ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती लढवली गेली. पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्र्यांची संधी जी आहे ती भाजपकडनं मिळताना पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीने सगळ्यात मोठा पक्ष आता बिहारमध्ये भाजप होताना पाहायला मिळेल. नाही, जरी मोठा पक्ष असला तरी माझं वैयक्तिक मत आहे की ह्यातला स्टार प्रचारक आणि चेहरा आहे नितीश कुमारजीच होते. म्हणजे सगळा जो मीडिया जो मी लांबून पाहत होते किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत होत्या, साधारणपणे हे सगळं इलेक्शन नितीशजींच्या चेहऱ्याच्याच अवतीभवती किंवा त्यांचं जे इमेज आहे, त्यांनी केलेलं काम आहे, ह्याच्याच अवतीभवती फिरत होतं. त्याच्यामुळे अर्थातच सीएम कॅन्डिडेट हा अर्थातच नितीशजींच्याच मुळे एवढं गवगवीत यश त्यांना मिळालं. मला वाटतं ती केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे थोडीशी. म्हणजे सीट्सचं डिव्हिजन,
त्यांनी केलेलं म्हणजे इथे गेले 20 वर्ष नितीशजी खासदार मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. काही कॉमनॅलिटीज डेफिनेटली आहेत, पण मला असं वाटतं हे एवढ्या घाईघाईनी बोलण्यापेक्षा थोडासा त्या रिझल्टचा अभ्यास करून आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे का, तर 2000% केलं पाहिजे. त्याच्यात काय माझं दुमत नाही. अंबादास दानवेंनी असा एक दावा केला की ज्या पद्धतीने महागठबंधनमध्ये काँग्रेस ज्यावेळेस येते त्यावेळेस जागा खूप मोठ्या प्रमाणात ती मागताना पाहायला मिळते काँग्रेस, आणि त्याचाच फटका जो आहे तो पराभवामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतो. प्रादेशिक पक्षांना जिथे स्थान भाजप खरं तर काँग्रेसने दिलं पाहिजे तिथे न देता तिथे जागांची मोठी मागणी काँग्रेसकडनं होते आणि पराभव देखील तेवढाच मोठा होतो असं त्यांचं. मी या पूर्ण अनालिसिस नाही केलेला अजून, कारण का अजून ट्रेंड्स येत आहेत. त्यामुळे पूर्ण रिझल्टचा अभ्यास केल्याशिवाय कदाचित त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, कारण का बिहारबद्दल मी जे फक्त वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर पाहिलं तेवढंच मला माहिती आहे. त्याच्या पुढे मी काही अजून अनालिसिस नाही केलेलं त्याचं. आशीष शेलार ने अब कहा है, राहुल गांधी को पप्पू कहते हुए उन्होंने कहा है कि इनको सबक सिखाया है लोगों ने जो वोट चोरी और ईवीएम के एलिगेशंस थे वो अब झूठ ठहराए हैं, और यही विश्वास जताया कि हमें ये रिजल्ट अपेक्षित था. आपने अगर संजय राउत जी का ट्वीट देखा होगा तो आपके सवाल का जवाब उसी में है. लेकिन मेरे ख्याल से जो जीता वही सिकंदर, तो अभी तो उनकी जीत हुई है. तो मैं तो पूरी मन से नीतीश कुमार जी को बड़ी आदर से उनको मैं शुभकामनाएं देना चाहती हूँ, क्योंकि बहुत बड़ा और अच्छा डिसाइसिव रिजल्ट उनको मिला है. लेकिन उसके कारण क्या है, गठबंधन में क्या हुआ है, हमारी वोट कटे, कैसे कटे, क्यों कटे, सबका थोड़ा सा एनालिसिस करना पड़ेगा. तो 1-2 दिन में क्लियर पिक्चर हो जाएगा कि क्या हुआ और क्या नहीं हुआ, और या क्या होना चाहिए तो और क्या नहीं हुआ. Rahul Gandhi had raised an issue, a nationwide issue of vote chori. Do you think that RJD failed to take it up on national level or in their state as well? In fact, No, I think it's too early to predict and analyze the results, because as you're aware that success has many fathers and failure is an orphan. So I think it's too early now. Everything looks right about it because the decisive mandate that they have got. Now, is it a mandate, no mandate? How they've got the mandate is something I think we need at least 48 hours to really go through it. We'll have to go booth by booth, constituency by constituency to understand what really went wrong. So it's too early to judge anything right now. ताई, आपने लाड़की बहन का जिक्र किया महाराष्ट्र में भी और मध्य प्रदेश में भी, बिहार में भी 10,000 रुपए प्रति महिला के अकाउंट में गए. कहीं ना कहीं वो चेंजिंग फैक्टर आपको दिखाई देता है, क्योंकि तेजस्वी यादव जब भी प्रेस कॉन्फ्रेंस में आते थे काफी कॉन्फिडेंस लग रहे थे, बकायदा बोल भी रहे थे कि 18 तारीख को शपथ विधि होगी. व्हाट वेंट रॉन्ग? It's too early to predict. We will have to look into it. And if you remember, the Honorable Prime Minister also used to criticize. He has a favorite word called Revdi, if you remember. So there is a view. I mean, I've seen the Honorable Prime Minister talk about it. Arvind Kejriwal ji used to talk about it extensively. So we have to analyze. It's too early to predict anything. But clearly, at this moment, have they won the election? Yes, we have. So we congratulate Nitish Kumar ji for this mandate that he has got. But how has he got this mandate? What are the reasons that India Alliance has not done as well as we should have? Is something we need to introspect, sit together and understand what really went wrong. आपने अरविंद केजरीवाल का जिक्र किया, कहीं ना कहीं एक दूसरे अरविंद केजरीवाल की भी बात हो रही थी. Understand what really went wrong. आपने अरविंद केजरीवाल का जिक्र किया, कहीं ना कहीं एक दूसरे अरविंद केजरीवाल की भी बात हो रही थी प्रशांत किशोर की इस पूरे इलेक्शन में, पर कहीं ना कहीं वो भी नदारद होते हुए नजर आ रहा है. नहीं, लेकिन समझ में नहीं आ रहा कि वोट उनको कितने पड़े. तो वो जब तक डेटा नहीं आता, हाउ विल वी एबल टू एनालाइज कि उनके वोट कितने उनको हर कॉन्स्टिट्यूंसी में पड़े, वो सब देखना पड़ेगा. एंड टुवर्ड्स द एंड ऑफ द कैंपेन वो खुद कह रहे थे प्रशांत किशोर जी कि ये मेरा फर्स्ट ट्रायल रन है, एक्चुअली मैं 5 साल के बाद पूरी ताकत से लड़ूंगा. सो उनके कटे हैं उनके कारण, ये सब का एनालिसिस 2-3 दिन में ही पता चलेगा. जो गैप गिरा है, जिस तरह से जो अगली ट्रेंड्स आ रहे हैं, अभी तो फिलहाल पिक्चर ऑलमोस्ट क्लियर होती हुई नजर आ रही है. आपको लग रहा था इतना अंतर नहीं. दिखाई दे रहा है? मुझे लग रहा था 150. तो दिल्ली में जो बातें हो रही थी, जो ग्राउंड पे जो मीडिया के बहुत सारे हमारे संबंधित दोस्त भी है दिल्ली में, वो सब 2-2 हफ्ते रह के आए. 150 तो कह ही रहे थे सब, लेकिन 190 कोई नहीं कह रहा था. ना कोई सर्वे कह रहा था, ना मीडिया से आ रहा था, ना दोनों पार्टियां कह रही थी. बीजेपी कह रही थी
राजनीति करनी चाहिए, उन्होंने कहा है बीजेपी का दावा है, उन्होंने विकास की बात वहाँ पर की, डबल इंजन की सरकार की बात की, महिलाओं को 10,000 रुपए दिए, तो इन सबका वो इसके कारण वो जीत हुई है। ये ठीक है, ये उनका एनालिसिस है, हमारा अलग हो सकता है। जब डेटा आएगा तभी पता चलेगा ना कहाँ वोट कम पड़े और कैसे कम पड़े। बहुत सारी जगहों कांग्रेस आरजेडी एक दूसरे के खिलाफ लड़ी है, तो वहां डिवीजन हुआ, कितनी सीट्स ऐसी रही, वो सब देखना पड़ेगा। इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट। लगातार राहुल गांधी पे भी निशाना साधते हुए बीजेपी वाले दिखाई देते हैं, क्योंकि वो कहते हैं कि जब भी देश में कोई इवेंट्स होता है या कोई बड़ी घटना होती है या दुर्घटना होती है, राहुल गांधी देश में नहीं रहते हैं, वो विदेश चले जाते हैं। हालांकि आज नतीजे आ रहे हैं और राहुल गांधी देश में भी नहीं। मुझे नहीं पता वो कहाँ है, लेकिन कांग्रेस पार्टी की क्या राय है और क्या उसका आउटकम है, एनालिसिस वो जरूर 1-2 दिन में करेंगे। तो मेरे ख्याल से उनसे भी मैं शाम को, और मैं तो आरजेडी से भी बात करूंगी शाम को और चेक करूंगी कि क्या हुआ। तो मेरे ख्याल से वो उनकी जब प्रेस होगी और मेरी उनसे बात होगी तो विस्तार से मैं 1-2 दिन में आपको कह पाऊंगी कि सच क्या हुआ और क्या नहीं। वहाँ पे जो फैलाया गया था वो अनसक्सेसफुल होते हुए दिखाई दे रहा है। ऐसे कैसे कह सकते हैं? वही अभी महाराष्ट्र में भी जो है सब आपकी पार्टी की तरफ से वोट चोरी के एलिगेशन को लेके आगे बढ़ रहे हैं। क्या लगता है कितना इम्पैक्ट? नहीं, बिहार का डेटा आने तक नहीं, महाराष्ट्र का तो डेटा हमने आपको दिखाया। आप खुद, आपका हर चैनल जहां जहां आरोप हुए हर चैनल वहां गया है। तो महाराष्ट्र में हमने तो आपको प्रूव ही कर दिया ना, एक एक घर में 800-800 लोग रह रहे, मजाक बना के रखा है। तो महाराष्ट्र का जैसे डेटा बाहर आया, शायद बिहार का भी आ सकता है। मैं नहीं कह रही हूं, मैं आरोप नहीं कर रही हूं, आ सकता है, तो पता चलेगा कई दिन। विंटर सेशन भी आने वाला है, तो ये क्या बड़ा मुद्दा रहने वाला है वोट चोरी, और आपकी तरफ से भी महाराष्ट्र में जो वोट चोरी हुई है वो मुद्दा पार्लियामेंट में रखेंगे? पहला सबसे बड़ा मुद्दा नेशनल सिक्योरिटी होगा हमारे लिए। तो मैं तो जब इंडिया अलायंस की मीटिंग में जाऊंगी तो पहला हमारे लिए महंगाई बढ़ रही है। आपने पढ़ा होगा जीएसटी कलेक्शन की क्या हाल है, राज्य के इकोनॉमी इज डूइंग एक्स्ट्रॉर्डनरीली बैड। आप देख रहे हैं कि आज सारा डेटा तो केंद्र सरकार से आ रहा है। तो भारत की इकोनॉमिक सिचुएशन, हर राज्य की इकोनॉमिक सिचुएशन, बढ़ती महंगाई, बढ़ती बेरोजगारी, ये सारा डेटा केंद्र सरकार का है। और नेशनल सिक्योरिटी के इश्यूज है। मेरे ख्याल से जो दिल्ली में हुआ ये बहुत चिंता की बात है ये, और बहुत लोग गंवाए हम लोगों ने। तो इस सब पे चर्चा तो हमारी तरफ से मांग होगी। लेकिन एक जो चर्चा चल रही है कि एक ही रिलीजन पे जो है टारगेट किया जा रहा है दिल्ली बॉम्ब ब्लास्ट को लेकर। मुस्लिम लीडर्स भी जो है मुद्दा उठा रहे हैं कि मुस्लिम्स को टारगेट किया जा रहा है, मुस्लिम्स को टारगेट किया जा रहा है। इस चीज पर नहीं, मेरे ख्याल से आरोप प्रत्यारोप तो चल ही रहे, लेकिन हमारी अपेक्षा है कि गृह मंत्रालय पूरी तरह इस देश को बताए कि क्या हुआ है। और मेरा विश्वास है कि होम मिनिस्ट्री जब डिस्कशन होगा तो जरूर जवाब देगी। चुनाव का असर महाराष्ट्र में, जो लोकल बॉडी चुनाव है, महानगर पालिका के चुनाव होंगे जनवरी में, तो उसको लेकर क्या लगता है कोई इम्पैक्ट होगा? कार्यकर्ता राज्य अलग है। और देखो, अगर अभी 70 साल हमारी सरकार रही, बीजेपी तो लड़ी ना हमारे साथ। बीजेपी तो बाद में आई, पहले वही पहले अलग पार्टी थी, उसके बाद बीजेपी बनी। लेकिन विपक्ष में तो बहुत सारे लोग 70 साल भी बैठे, लड़ते रहे ना। हम तो 10 साल ही है, कौन सी बड़ी बात है। एक सशक्त लोकतंत्र में कभी यहाँ कभी वहाँ, ऐसा तो कोई पैदा नहीं हुआ है ना कि मैं बैठूंगा तो मैं सत्ता में ही बैठूंगा, ऐसा थोड़ी होता है। महाराष्ट्र त्यानंतर आणि मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्र, बिहार, या सगळ्या राज्यांचं जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या आधी 2-4 महिन्याआधी लाडकी बहिणीसाठी योजना आणल्या गेल्या आणि त्या योजनांमध्ये महिला जे मतदार आहेत त्यांना टार्गेट केलं गेलं। या निवडणुकीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार महिला 10% मतदान यांचं महिलांचं वाढलेलं आहे असं कळतंय। महिलांना गृहीत धरणं हे महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधात गेलंय का? महिला उमेदवारांना आणि त्याचबरोबर मतदारांना गृहीत धरणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतोय या सगळ्या अपयशाचा। आम्ही गृहीत कुठे धरलं त्यांना? आम्ही कुठल्याच मतदाराला गृहीत धरलेलं नाही। मतदार हा राजा असतो, त्याच्यामुळे मतदार राजाच्या मनात काय, पण त्यातून महाराष्ट्राची केस थोडीशी वेगळी आहे। मी बिहारमध्ये आरोप का करत नाही, कारण का माझ्याकडे डेटा नाही आणि मी कधीच बिना डेटाचा आरोप करत नाही। पण महाराष्ट्राची केस, माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले किती केसेस तुम्हाला दाखवू। आणि आत्ता तर मित्रपक्षही बोलत आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व अजित पवार करतात किंवा शिंदे गट जो आहे शिवसेनेचा, ह्या दोन्हीमध्ये जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांचेही लोक तुमच्याच चॅनलवर दाखवलेलं आहे मला की त्यांचेही काही प्रश्न आहेत
वोट चोरीबद्दल. त्याच्यामुळे जर मित्रपक्षही असं बोलायला लागले तर आम्ही विरोधात आहोत. आणि आम्ही जो वोट चोरीचा आरोप महाराष्ट्रात केला, मी महाराष्ट्रापुरतं सीमित बोलते. बिहारमध्ये काय झालं याचा अभ्यास नाही केला, त्याच्यामुळे मी आत्ता ह्या क्षणी काही बोलू शकत नाही त्याच्यावर. पण महाराष्ट्राचा जो डेटा आलाय तो पारदर्शकपणे आम्ही तुमच्यासमोर मांडलाय. आणि तो मी तुमचे मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा आम्ही आरोप केले तुम्ही संध्याकाळी त्या जागे जाऊन त्याचा काय वास्तव आहे हे राज्याला दाखवलं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे जे आरोप महाराष्ट्रात केले त्याच्यातला एकही आरोप खोटा नाही ठरला. त्याच्यामुळे बिहारमध्ये काय झालंय ते पुढच्या 8 दिवसात, मला असं वाटतं 8-15 दिवसात तेजस्वीजींशी जेव्हा बोलू किंवा ते जेव्हा अनालिसिस करतील तेव्हा आपल्याला कळेल नक्की बिहारमध्ये काय झालं. राज्य वेगळी आहेत, नाही राज्य वेगळी आहेत, प्रश्न वेगळे असतात. हे बिहारचं एका राज्याचं मोठं इलेक्शन आहे, हे जास्ती स्थानिक मुद्द्यांचं, गटर मीटर वॉटर हे असे मुद्दे असतात. त्यामुळे या आघाड्या वेगळ्या होत आहेत, प्रश्न वेगळे आहेत. हे लोकल इलेक्शन आहे, ते राज्याचं इलेक्शन. बिहारची जनताने आता ज्यांनी बोलले त्यांना विचारा ना, मला कसं माहिती असेल, मी ऐकलं पण नाही. कारण मी दिल्लीला होते काल रात्री. आमची IBC जो नवीन कायदा येतोय इन्सॉल्व्हन्सीचा, त्याच्या बँक्रप्सी अँड इन्सॉल्व्हन्सीचा, त्याचा एक खूप मोठा निर्णय आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की जे गरीब कष्ट करणारे आहेत त्यांचे जेव्हा पैसे मोठ्या कंपनीजमध्ये अडकतात, म्हणजे जेट एअरवेज सारखी कंपनी असेल किंवा आर्सेनल मित्तल वगैरे असेल, अशा मोठ्या कंपनी जेव्हा दिवाळखोरीकडे जाते तेव्हा जो कष्ट करणारा शेवटचा माणूस असतो, जर त्याला नाही, म्हणजे जेट एअरवेजची विमानं लवकर विकली असती तर कदाचित तिथल्या स्टाफला जास्ती लवकर, ते ज्यांनी कष्टाने तो कंपनी उभी केली, एअर होस्टेस असेल, तिथला खाली म्हणजे ग्राउंड स्टाफ असेल किंवा पायलट असेल, त्यांना कदाचित VRS चांगला देऊ शकले असते. अनेक गोष्टी आहेत, ती सगळी विमान. त्यामुळे हा जो कायदा करतोय भारत सरकारने केलेला आहे तो जास्त इफेक्टिव्हली कसा करता येईल, ज्याच्यातून त्या शेवटच्या माणसाला कशी मदत होईल, ह्याची सिलेक्ट कमिटी आहे. त्या सिलेक्ट कमिटीत सर्व पक्षीय लोक आहेत. त्याच्यात मलाही काम करायची संधी मिळाली आणि माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या या निर्णय प्रक्रियेच्या कामात आम्हालाही शिकायला मिळतं ना. आणि ग्राउंडवर आता महाराष्ट्रात रेराचा कायदा झाला, मग रेरामधून खरंच सगळ्यांना न्याय मिळतोय का? मग ते NCLTला जातात, ते IBCला जातात, मग तो न्याय मिळतोय का? का आजही कष्ट करणाऱ्यांना जो EMI भरतो त्याला वेळेवर घर मिळत नाही, त्या माणसांनी काय करायचं? त्याच्यासाठीच रेरा आणला, तरी प्रश्न सुटला नाही. तर तो प्रश्न कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आम्ही कायदा बनवतोय. त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीने एक प्रक्रिया सुरू केली आहे. बघूया, आमचा प्रयत्न आहे की तो जास्ती पारदर्शक कसा होईल आणि त्यातून शेवटच्या माणसाचं भलं व्हावं, हा त्याच्या मागचा आमचा. मी प्रत्येक रिझल्ट नाही पाहिलेला, मोठा मोठा नंबर्स पाहतोय. Well, that's something that they have to decide internally for them. And I think the Honorable Chief Minister has asked for an inquiry. So let us see what, I think it's a 30-day inquiry, probably 5 days out of that are over already. So I think let us see how it happens. And I expect, because it's about the credibility of the Chief Minister as well. So we are very hopeful that he'll be fair, because I believe, because the Honorable Prime Minister has always